नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला धन्यरंकारची. बघा, मागच्या 2-3 दिवसाखाली सुद्धा दासीनं बाबा गुरुबचन सिंहजी महाराजाबद्दल एक व्हिडिओ टाकलेला आहे. तो सुद्धा तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. आणि दासी एक सगळ्यांच्या चरणी विनंती करेल, जेव्हा आपण बाकीचे व्हिडिओ बघतो, दुसरे कुठलेही व्हिडिओ बघतो, कॉमेडी व्हिडिओ बघतो, काही असेल, त्यावेळेस त्याला किती लाईक असतात आपण लक्ष करायचं. भरपूर लाईक असतात. पण आपण ज्यावेळेस सत्संगचे व्हिडिओ बघतो, दासीचेच नाही फक्त, तर आपण दुसरेही कुठले सत्संगचे व्हिडिओ बघतो, त्यावेळेस त्याखाली लाईक खूप कमी असतात, कमेंटही खूप कमी असतात. तर असं करत जाऊ नका. फक्त दासीच्याच व्हिडिओला नाही तर प्रत्येक सत्संगचे व्हिडिओ बघताना लाईक करत जा, कमेंट करत जा, जेणेकरून ते सत्संगचे व्हिडिओ बनवणाऱ्याला प्रोत्साहन होईल. असं दासीचा आजचा विषय सुद्धा आहे बाबा गुरुबचन सिंहजी महाराजांवरच. का तर मानव एकता पर्व चालू आहे. बघा, शहंशाजी सुद्धा अवतारवाणीमध्ये सांगतायत की सत्य मार्ग आचरिला ज्यांनी जग त्यांचे वैरी बनले, संत जनांनी कष्ट सोशिले, अभिमानी नाही बरले. ज्यांनी सत्याचा मार्ग आचरला, जगाने त्यांचा स्वीकार कधी केला? पुरातन साधू संतांचंही घ्या उदाहरण, कोणीच त्यांचा सहज स्वीकार केला नाही. ज्यावेळेस बाबा गुरुबचन सिंहजी महाराजांनी हे कार्य हाती घेतलं, मानव एकतेचं, मानवापर्यंत हे ब्रह्मज्ञान पोहोचवण्याचं, तेव्हा काय हे रस्ते फुलांनी भरलेले होते का? फुलांनी सजलेले होते का? नाही हो, काटे होते, काटे रस्त्यामध्ये अक्षरशः. आज आपण ज्यावेळेस प्रचारासाठी जातो त्यावेळेस आपल्याला आपले चरण धुतले जात आहेत, पंचारती ओवाळली जाते, रांगोळ्या काढलेल्या असतात दारामध्ये, एवढं स्वागत होतंय. पण त्या काळी तसं होतं का? खूप संघर्ष होता. स्वागत एक वेळेस तर दगडाने झालं. म्हणजे म्हणतात ना की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. अहो, आपण ज्यावेळेस बाबाजीचं जीवनचरित्र वाचतो, ज्यावेळेस आपण ते प्रकाशन वाचतो, त्यावेळेस आपल्याला समजतं की बाबाजीचं कर्म कसं होतं, भावना काय होती, ब्रह्मज्ञान सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची तळमळ किती होती. पण ज्यावेळेस मी माझ्याकडे बघते ना, आणि ज्यावेळेस वाटतं की सद्गुरू सारखा आपण का नाही करत, तर त्यावेळेस मनामध्ये पटकन भाव येतो की ते सद्गुरू होते, त्यांच्यासारखा भाव माझ्या मनामध्ये कसा असू शकेल. ठीक आहे, बरोबर आहे तुमचं, पण काही पर्सेंटेज मध्ये तरी, थोडं तरी. का तर सद्गुरूनं तेच ब्रह्मज्ञान मला सुद्धा दिलंय. मग जेव्हा ब्रह्मज्ञान घेतो आपण, म्हणतात ना की जानी जाणिले भगवंत तया नाम बोली जे संत, म्हणजे भगवंताला जाणल्यानंतर माझी सुद्धा अवस्था ती संतांसारखी होते. मग ती तळमळ माझ्या हृदयामध्ये आहे का? बाबा गुरुबचन सिंहजी महाराजांनी मानवाच्या एकतेसाठी किंवा ही मानवता प्रस्थापित करण्यासाठी काय काय कार्य केलं हे जरी मला माहिती असलं तरी ते कार्य करण्यासाठी माझं योगदान किती आहे. ठीक आहे, बाबाजींनी देहाचं बलिदान सुद्धा दिलं, पण आज मला माझं योगदान देण्याची गरज आहे. जास्तीही काही करायची गरज नाही हो. आम्हाला तेवढा संघर्ष नाही की त्या काळामध्ये होता. आम्हाला थोडासा, नुसतं आम्हाला आमच्या वेळेतला वेळ काढायचा आहे फक्त थोडा प्रचार प्रसारासाठी. पण माध्यमं तर भरपूर झालेत. आम्ही बघतो मोबाईलच्या माध्यमातून आम्हाला किती विचार, भरपूर सुंदर सुंदर विचार, सद्गुरू माताजींचे विचार सुद्धा आम्हाला घरी बसून ऐकायला मिळतात. समागम सुद्धा आम्हाला अख्खाच्या अख्खा घरी बसून मोबाईलवर इंटरनेटद्वारे पाहायला मिळतोय, ऐकायला मिळतोय. म्हणजे आज काळ एवढा बदललाय. मग आज आम्हाला नेमकं योगदान कशा पद्धतीनं द्यायचंय? आपल्याला योगदान फक्त एवढंच द्यायचंय की ज्या माणसांपर्यंत अजूनही हे ब्रह्मज्ञान पोहोचलेलं नाही, हे निरंकारी मिशन पोहोचलेलं नाही, फक्त हे तिथपर्यंत निघून पोहोचवायचंय. विचार करा, एखादा आंधळा माणूस बाजाराच्या रस्त्याने जात असतो. आपल्याला सगळ्याला माहिती आहे बाजाराचा रस्ता कसा असतो. भरपूर काही सामान असतं, काही आडवं येत असतं. त्या आंधळ्या माणसाला वारंवार तिथं ठेचा लागतायत, वारंवार कुठेतरी अडखळून पडतोय, एवढा त्रास आहे त्याला. का? हा तर त्याला ती दृष्टी नाही. पण ज्यावेळेस त्याला ती दृष्टी येईल ना, त्यावेळेस मात्र जाताना तोच बाजाराचा रस्ता, तेच सामान, तोच खडतर प्रवास, तरी सुद्धा तो आरामात चालू शकतो. का? आता त्याला दृष्टी आली, त्याला दिसतंय, स्पष्ट दिसतंय. विषय फक्त ह्या दृष्टीचा आणि त्या बाजाराच्या रस्त्याचा मुळीच नव्हताच. विषय आहे माणसाला त्या अज्ञानातून बाहेर काढायचंय आणि ही ज्ञानाची दृष्टी द्यायची आहे की जेणेकरून माणूस चुकीच्या जागी जाऊन अडखळणार तर नाही. सद्गुरूचा हाच संदेश की अज्ञानातून माणसाला बाहेर काढायचंय, हा ज्ञानाचा प्रकाश त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे आणि मला त्यासाठी योगदान द्यायचंय. आणि सद्गुरूची माझ्याकडून तीच अपेक्षा आहे. दासी तर वारंवार सांगत असते की सुरुवातीला तर आपलं स्वतःचं कर्म मला सुंदर करायचंय.
खातर एखाद्याला आपण सांगतो काहीतरी, लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडा पाषाण, अशी तर अवस्था होत नाही ना. बाबा गुरुबचन सिंहजी महाराज एका प्रवचनामध्ये सांगतायत की ज्यावेळेस माता बहिणजी कपडे धुतायत, साबण लावून कपडे धुतायत, त्यावेळेस त्या कपड्याचा मळ निघालेलाही असतो, तरी सुद्धा ते कपडे अजून वारंवार पाण्यामध्ये घालून का बाहेर काढतायत? त्यांचा काय उद्देश पाणी वाटोळं करायचं आहे का? बिलकुल नाही. का तर कपड्यातली जरी मळ निघाली असेल तरी त्या कपड्यामध्ये लागलेला तो साबणाचा सुगंध, तो साबण अजून कपड्यामध्ये आहे, म्हणून माता बहिणजी वारंवार त्या कपड्याला पाण्यात घालून बाहेर काढतात. बाबाजी म्हणतायत आपलं सुद्धा तसंच आहे. वाईट विचार धुवून गेलेत, पण कुठंतरी ज्या चांगल्या विचारानं वाईट विचार धुतलेत ना, त्या चांगल्या विचाराचा तर मला अहंकार येत नाही ना. का तर जसं ते कपड्यामध्ये राहिलेलं साबण कपड्याला खराब करत असतं, तसं माझ्यामध्ये काही चांगल्या गोष्टीचा सुद्धा अहंकार आलेला माझ्यासाठी खूप घातक आहे. आणि हे मला शिकायचं आहे की बाबाजींनी मला छोट्या छोट्या गोष्टीतून काय संदेश दिलेत, एवढे मोठे मोठे संदेश दिलेत. कशासाठी? मला शिकण्यासाठी. बाबा गुरुबचन सिंहजी महाराजाकडं ज्यावेळेस या निरंकारी मिशनची धुरा 1962 मध्ये आली आणि काही दिवसांनी 1965 मध्ये त्यांनी मसुरी येथे पहिली कॉन्फरन्स सुद्धा बोलवली. त्यामध्ये सगळे प्रचारक, प्रबंधक सगळ्यांना बोलवलं आणि ह्या निरंकारी मिशनचा प्रचार आणि प्रसार अधिकाधिक कसा वाढेल याबद्दल चर्चा करण्यात आली. आणि ती कॉन्फरन्स सक्सेसही झाली, म्हणून हे मिशन परदेशात सुद्धा पोहोचलं. हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. पण त्यासाठी काय काय संघर्ष केला हे आपल्याला माहित आहे का? अहो, हे मिशन पोहोचवायचं परदेशामध्ये एवढं सोपं नव्हतं. का तर तेव्हा आपलं निरंकारी मिशन आर्थिक दृष्ट्या एवढं सक्षम नव्हतं. बाबाजींनी त्या काळी भारतामध्ये सुद्धा प्रचार प्रसारासाठी एक रेल्वेचा डबा बुक करून त्यामध्ये 50-55 महात्म्यांची एक टीम बनवून प्रचारासाठी पाठवली, टूर काढले. अहो, ज्यावेळेस ती रेल्वे स्टेशनवर 10-15 मिनिटं थांबायची, त्यावेळेस सुद्धा त्या महात्म्यांनी खाली उतरून रेल्वे स्टेशनवर असणाऱ्या महात्म्यांना माहिती द्यायची की मानवाचा जन्म कशासाठी झाला, आल्यानंतर करायचंय काय, ब्रह्मज्ञानाचं महत्व काय असतं, हे सगळं त्यांना पटवून सांगायचं. तेव्हा रेल्वे स्टेशनवर सुद्धा सत्संगाचं रूप यायचं. एसटीनं सुद्धा तसंच करायचे. म्हणजे हा संघर्ष आपल्याला माहित नाही. आपल्याला हे निरंकारी मिशन माहित आहे, पण ते आपल्यापर्यंत एवढ्या सहज पोहोचलेलं नाही हे आपल्याला माहित नाही. त्यानंतर बाबा गुरुबचन सिंहजी महाराजांनी 1973 मध्ये दुसरी कॉन्फरन्स मसुरी येथेच बोलवली आणि त्यामध्ये नशाबंदी आणि सादाशादी या सगळ्याला माहित आहे, सगळं काही सगळ्याला माहित आहे. पण ही नशाबंदी अजूनही खरंच झाली का? बाबाजींनी प्रचारकासाठी जर स्ट्रिक्ट आदेश दिले होते की प्रचारकांनी नशाबंदी, कुठलीच नशाबंदी कधीच करायची नाही. आज सुद्धा आदेश ते आहेत. मग गरज आहे, आज आमच्यातला प्रचारक अजूनही तंबाखू खातो का, अजूनही सिगरेट ओढतो का? जर मला सद्गुरूनं सांगितले, माता सविंदरजी म्हणायच्या नो मीन्स नो. जर सद्गुरूनं सांगितले ना नाही तर नाही. असो, बाबा गुरुबचन सिंहजी महाराजाबद्दल बोलणं खूप सोपं आहे, पण त्यांच्यासारखं करणं अशक्य नाही, थोडं अवघड आहे. पण म्हणतात ना, सद्गुरूची जर होईल मर्जी पंगू पर्वत पार करी. मग सद्गुरूकडे एवढीच एक अरदास प्रार्थना करूयात की सद्गुरू माताजी, तुम्ही जे सांगताय ना ते करण्यासाठी आमच्यामध्ये बळ द्या. दासीकडून बऱ्याच काही चुका होत असतील तरी उदारंतकरणाने क्षमा असावी. दासीचे व्हिडिओ अजूनही तुम्ही इतर सत्संगी बांधवांना पाठवले नसतील तरी पाठवा. व्हिडिओला लाईक करत जा, जेणेकरून सत्संगचे व्हिडिओ बनवणाऱ्याला अजून प्रोत्साहन मिळेल आणि ह्या निरंकारी मिशनचा प्रचार प्रसार अधिकाधिक होईल. कमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला व्हिडिओ आवडला का नाही हे सुद्धा सांगायला विसरत जाऊ नका. प्रेमाने बोला. धन्यनिरंकार.